चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, हे बघा, आपण आज बघणार आहोत। हे बघा मित्रांनो, आपण रोज देवपूजा करतो। आपण देवपूजा केल्यानंतर आपण दिवा लावत असतो। मित्रांनो, तो दिवा आपण दरवेळेस पूजाच्या वेळेस आपण दिवा लावत असतो। मित्रांनो, पूजाच्या वेळेस दिवा लावत असतो मित्रांनो, आणि पूजाच्या वेळेस ती देवामध्ये वात लावतो मित्रांनो। ती वात आपली पूजा झाल्यानंतर दिवसभर आपला दिवा जळत असतो। ती वात काही थोडी ना थोडी उरते मित्रांनो, थोडी ना थोडी वाचत असते बघा मित्रांनो। त्या वातीचे आपण काय करायला पाहिजे मित्रांनो? हे बघा, त्या वातीचे नेमके आपण करायला पाहिजे काय करायला पाहिजे मित्रांनो? हे बघा, दिवा जर विझल्यानंतर उरलेले वातीचे आपण काय करावे मित्रांनो? हे बघा, आपण आज बघणार आहोत ह्या उरलेल्या वातीचे आपण काय करायला पाहिजे। हे बघा मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये आपल्या पूजेचे खूप महत्त्व आहे मित्रांनो। आणि ह्या पूजेच्या साहित्याचे वस्तूंचे सुद्धा खूप महत्त्व आहे। म्हणजे पूजाच्या वेळेस जे साहित्य, ज्या वस्तू लागतात त्याचे पण खूप महत्त्व आहे मित्रांनो। हे बघा, ह्यामध्ये फूल, रांगोळी, अक्षदा, नारळ आणि हळद, कुंकू हे पूजाचे साहित्य आहे मित्रांनो। ह्या साहित्यांचे खूप महत्त्व आहे मित्रांनो। आणि इत्यादी आपण जर वापरले पूजाच्या वेळेस दिवे लावतो, ते उरलेली वात जे असते मित्रांनो, त्याचे आपण काय करायला पाहिजे, आपण आज ते जाणून घेणार आहोत। हे बघा मित्रांनो, आपण काय करतो, ही पूजेची वात समजा वाचलेली आहे मित्रांनो, तर हे वात आपण कुठे टाकावी, आपण काय करावे ह्या वातीचे, ते आपण बघणार आहोत। हे बघा मित्रांनो, दिवे लावण्याचे महत्त्व, पूजेची वेळी दिवे लावण्याची हिंदू धर्मामध्ये खूप शुभ आहे मित्रांनो। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळेस आपण दिवे लावतो, ते खूप शुभ आहे मित्रांनो। आणि त्यामुळे घरामध्ये शुभ मानले जाते। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते बघा मित्रांनो। दिवे लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत राहते मित्रांनो। दिवे लावले की एक लक्ष्मी दिव्याला आपण लक्ष्मी मानतो बघा मित्रांनो। आणि या दिव्याचे खूप महत्त्व आहे मित्रांनो। आणि या दिव्यातले वातीचे पण खूप महत्त्व आहे। हे बघा, आपण दिवे लावतो पूजेच्या वेळेस मित्रांनो, आपली पूजा संपन्न झाली की आपले पूजापाठ झालं की आपण काय करतो, आता आज आपली पूजा झाली आहे, आजचा दिवा लावला आहे, तो दिवसभर वात आपली जळली आहे, दुसऱ्या दिवशी त्याच्या दिव्यामध्ये थोडी वात वाचलेली आहे मित्रांनो। आपण सकाळी काय करतो, आपल्याला घाई असते बघा मित्रांनो, आपल्याला घाई असते, मिस्टरांचा टिफिन करायचा असतो, मुलांचा टिफिन करायचा असतो, आणि सकाळी आपल्याला देवपूजा पण करायची असते। आपण काय करतो मित्रांनो, घाई दिवा धुवून टाकतो किंवा घासून घेतो, त्याला दिव्याला स्वच्छ करतो मित्रांनो। ती वात आपण काढतो किंवा बेसिंगमध्ये टाकतो किंवा कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकतो किंवा खिडकीतून बाहेर फेकून देतो मित्रांनो। आपण हे काम अनेक वेळा महिला आपण हे काम करत असतो। हे बघा महिलांनो, आपले हे काम चुकीचे आहे। इकडे तिकडे आपण वात न फेकता, बेसिंगमध्ये न टाकता, खिडकीतून बाहेर न फेकता महिलांनो, आपण ह्या वातीचे नेमकं करायला काय पाहिजे? हे बघा मित्रांनो, इकडे तिकडे तर अजिबात टाकायला नको मित्रांनो, कारण की आपण दिवा लावत असतो। हे बघा, आपण अनेक वेळा दिवा लावत असतो। पूजा झाल्यानंतर आपण काही स्तोत्र म्हणतो मित्रांनो, काही पारायण करतो मित्रांनो, काही जप तप आपण करत असतो मित्रांनो। हे बघा, त्या दिव्याची वातीमध्ये खूप सकारात्मक प्रभाव असतात बघा मित्रांनो, खूप सकारात्मक प्रभाव असतात मित्रांनो, आणि खूप देवाची शक्ती असते त्या वातीमध्ये मित्रांनो। त्यामुळे आपण ही जी उरलेली वात आहे मित्रांनो, ही वात इकडे तिकडे न टाकता मित्रांनो, आपण ह्या वातीचे काय करायला पाहिजे। आणि आपण जर ही वात इकडे तिकडे टाकली मित्रांनो, आपण पारायण जप तप केलेले असतात मित्रांनो। हे बघा, खूप शक्ती असते आपली जप तप मंत्र स्तोत्र ची खूप शक्ती ह्या वातीमध्ये असते बघा मित्रांनो। आणि ही वात जर आपण इकडे तिकडे जर टाकली तर ह्या आपले जप तप आपण जे केलेले असतं त्याचे फळ आपल्याला मिळत नाही मित्रांनो, याचे उलट परिणाम
परिणाम होतात. त्यामुळे आपण ह्या वातीचे काय करायला पाहिजे, आपण पारायण करत असतो आणि ही जर वात आपण टाकली, कुठेही कचऱ्यामध्ये टाकली, कुठे रस्त्यामध्ये फेकली, खिडकीतून बाहेर फेकली, एखाद्याच्या पायाखाली आली मित्रांनो, तर आपले पूजापाठ जर केलेले आहे आपण, आपल्याला त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. आपले देवी देवता आपला आशीर्वाद देणार नाही, पण उलट आपल्यावरती कोपतील मित्रांनो. हे जर काम छोटेसे जर आपल्याकडून चुकले तर आपल्याला खूप पश्चाताप होईल, आपल्याला खूप कष्टाचे दिवस सुद्धा येऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ह्या वातीचं नेमकं करायचं काय हे बघा मित्रांनो. पूजानंतर आपली उरलेली वात जी आहे मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, कपड्यामध्ये घालून कपड्यामध्ये ठेवायची आहे. एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवायची आहे किंवा एखादं कशात तरी एका ठिकाणी ही वात ठेवायची आहे आणि नदी तीरावर जाऊन हिला विसर्जित करायची आहे या वातीला मित्रांनो. हे बघा, नदी तीरावर जाऊन जर आपण विसर्जित केली मित्रांनो ही वात, उरलेली वात, तर आपल्याला ग्रह दोषापासून मुक्ती मिळेल मित्रांनो. ग्रह दोषापासून मुक्ती मिळेल ही वात जर आपण नदीत हिचे विसर्जन केले तर. हे बघा, नाही पूजा झाल्यानंतर आपण ही वात जी वाचलेली आहे मित्रांनो, आपण झाडाखाली हिला टाकू शकतो मित्रांनो. आपण जर असं काम केलं मित्रांनो, हे बघा ही उरलेली वात आहे, एखाद्या झाडाखाली समजा आपण टाकून दिली तर आपल्याला काय होऊ शकतं, हे बघा, आपले जेवढे आपल्यावरती कर्ज आहे मित्रांनो, ह्या वातीत जेवढे आपल्यावरती कर्ज आहे ते कर्ज सुद्धा आपले फिटू शकतात बघा मित्रांनो. ही वात समजा उरलेली आहे, पहिली वात उरली, आपण एखाद्या नदी तलावात विसर्जन केलेले आहे, तिचे ग्रह दोषापासून मुक्ती मिळेल. आणि आपण दुसरी जर असं केलं मित्रांनो, हे बघा ही वात वाचलेली आहे आपली, ती जर आपण एखाद्या वेळेस एखाद्या झाडाखाली गेलो आणि तिचा असे थोडंसं खाली खड्डा जर केला मित्रांनो आणि ती जर झाडाखाली पुरली आपण, तर आपल्याला काय होऊ शकतं, कर्जापासून मुक्ती होऊ शकते. आपल्यावरती कितीही कर्ज असू द्या मित्रांनो, त्या कर्जापासून आपली मुक्ती होणार म्हणजे होणार मित्रांनो. हे बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, जमिनीत जर आपण हे बघा पेटलेली वात जी आहेत मित्रांनो, आपण जर जमिनीखाली जर तिला जमिनीत खड्डा करून जर आपण ती वात जर टाकली मित्रांनो आणि टाकता आपण मग शनिदेवांचा मंत्राचा जप केला तर यामुळे आपल्या पैशाचे नुकसान होणार नाही मित्रांनो. हे बघा, आपण जर ही उरलेली वात आहे हिला जर जमिनीमध्ये खड्डा करून जर टाकली मित्रांनो, आपण जमिनीमध्ये खड्डा करून जर ही वात टाकली तर आपल्याला, आणि ही वात टाकता शनिदेवांचा मंत्राचा जप करायचा आहे मित्रा. शम शंचराय नमः या मंत्राचा जप जर केला मित्रांनो आपल्याला, तर आपले पैशाचे नुकसान आपल्याकडून होत असते बघा मित्र. कळू ना कळू आपले पैशाचे नुकसान होत असते, ते नुकसान अजिबात होणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला एखादा गड्डा करून आपण ही वात सुद्धा टाकू शकतो. आणि याच्यानंतर हे बघा, आपण गज पुढे जातो मित्रांनो, आपण पुढे जात असतो, आपल्याला आजूबाजूचे लोक असतात बघा, मग आपण पुढे जात असतो, आजूबाजूचे लोक असतात, त्यांना बरं वाटत नाही मित्रांनो. आपण पुढे चाललोय, आपली दिवसेंदिवस आपली प्रगती होतीये, दिवसेंदिवस आपल्याकडे पैसा येतोय मित्रांनो, दिवसेंदिवस आपल्याकडे गाड्या येत आहेत, दिवसेंदिवस आपले एक घर नाही 2 घर होत आहे, आपले मुलं शिकताय, कपडे वगैरे आपण व्यवस्थित घालतो, जे बाहेरच्यांना, जे आपले शेजारी पाजारी बाहेरचे नातेवाईक, कोणी नातेवाईक सुद्धा असू शकतो बघा मित्रांनो, त्यांना बरं वाटत नाही. आपले शत्रू असतात बघा, ते आपल्याला समजत नाही, पण आजूबाजूला आपले शत्रू खूप असतात बघा मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, ती वात जी आहे मित्रांनो ती हातामध्ये घ्यायची आहे आणि त्या शत्रूचे नाव घ्यायचे आहे मित्रांनो. आपला शत्रू कोणता आहे आपल्याला समजत नाही मित्रांनो, पण आपले जे शत्रू असेल मित्रांनो त्याचं नाव घ्यायचं आहे आणि त्याचं नाव जपत आपल्या हातामध्ये ती वात घ्यायची आहे मित्रांनो. जर ती वात अर्धी उरलेली वात आहे मित्रांनो आणि ते आपल्याला त्याचं वाईट करायचं नाही मित्रांनो, फक्त त्या शत्रूने आपल्यावरती जळणं बंद करावे, आपली निंदा नालस्ती करू नये, तो आपल्या मागे, आपण म्हणतो ना, तू माझ्या मागे हात धुवून लागलाय, तो आपोआप कमी होऊन जाईल मित्रांनो. फक्त आपल्याला काय करायचं, ती वात घ्यायची आहे मित्रांनो. ह्या वातीमध्ये इतका चांगला प्रभाव असतो. हे बघा, आपले जप तप जे आपण केलेले असतात मित्रांनो, यांचे खूप याच्यावर चांगला प्रभाव असतो ह्या वातीमध्ये. म्हणून आपल्याला काय करायचं, हे वात ती वात आहे मित्रांनो, त्या शत्रूचे नाव घ्यायचे आहे, जे नाव
कोणतंही असू शकतो बघा, आपले शत्रू कोणतेही नावाचा शत्रू असू शकतो, त्याचं नाव घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जळती वात आपल्याला दक्षिण दिशेला फेकायची आहे मित्रांनो. शत्रूचे नाव जपायचं आहे आणि दक्षिण दिशेला ती वात फेकायची आहे बघा मित्रांनो. आपले शत्रू आपोआप कमी होतील मित्रांनो. आणि आपल्याला ही वात जी आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हे वातीचं विसर्जन करायचं आहे. आणि ही अतिशय प्रभावी वात असते बघा दिव्यातली. इकडे तिकडे न फेकता आपल्याला काहीतरी कामात तिला लावायचं आहे मित्रांनो. ही बघा, आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.